नमस्कार मित्रांनो, मी संस्कृतीला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आत्ता वाजले सकाळचे 6 आणि आत्ता मी निघालो आहे घरात जायला कोल्हापुरातून. बाय द वे विश्वास होता की कालच जाणार होतो, बट ह्यांच्यामुळे आणि अजून वरती आहेत मंडळी, ती झोपलेत, त्यांच्यामुळे मला त्यांनी पाठवलं नाही. म्हणजे गाडीची चावीच काढून घेतलेली, सो त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही मी. त्याच्यामुळे आत्ता सकाळी मला ह्यांनी सोडलं आहे आणि सोडायला म्हणाले. सो आता निघूया पुढे जाऊन, जरा कॉर्नरला चहा वगैरे पिऊया. आता मी तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो मोटो ब्लॉगच्या सेटअपवरतीच भेटतो. सो बॅग वगैरे सगळी बांधलेली आहे. सो चला. सो मित्रांनो, आपण फायनली निघालेलो आहोत आणि 6:08 झालेली आहेत. सो आता बघूया 6, 7, 8 8:30पर्यंत तरी आपण चिपळूणात असायला पाहिजे असा माझा तरी अंदाज आहे. बट लेट्स से काय विषय देतो. ये सो 8, 8:30पर्यंत पोचलो ना आपण. तर मित्रांनो परत पुढे एक 8:30, 9, हां 9:30 पावणे 10पर्यंत आपण घरात आरामात पोचू शकतो. बट त्या हिशोबाने मला जायला पाहिजे. बट अजून मी चहा पण नाही प्यायले, तसाच निघालो. डायरेक्ट बोललेलो की कॉर्नरला चहा पिन. बट विषय काय होतो की थांबायचं म्हटलं ना तेवढं की परत तेवढं ते ग्लोव्स काढा, हेल्मेट काढा, ती सगळी झंझटमारी होती. त्याच्यामध्ये तेवढं करायला नाही एकसारखं कंटाळा येतो मित्रांनो, बाकी काय नाही. सो आता मध्येच कुठेतरी थांबीन, पण अगदीच जर का तलफ आली तर चहाची, नाही तर नॉनस्टॉप पण जाईल, माझा भरोसा नाही. आणि कालच निघणार होतो बाय द वे, संध्याकाळी निघालेलो आय गेस 4च्या दरम्यान, 3:30, 4च्या दरम्यान निघालेलो. बट मित्रांनी गाडीची चावीच काढून घेतली की बोलले जायचंच नाही आज सगळ्यांनी थांबायचं. हां ऑब्वियसची गोष्ट होती, कारण की काल आमचा शेवटचा दिवस होता. आता आमचं कॉलेज जवळपास संपलेलंच आहे, फक्त रिझल्टची खोटी प्रोजेक्ट होता इनकम्प्लीट, तो पण आम्ही कंप्लीट करून टाकला कालच्या दिवसातच सगळा. सो त्याच्यामुळे जरा विचार केला मी, पण म्हटलं थांबूया आता, काय शेवटचाच दिवस आहे म्हणून थांबलो. पण मी त्यांना शर्ट घातली एक, पण मी निघालो तर उद्या सकाळी लवकर निघणार. सो म्हणून त्यांनी आता मला एवढ्या लवकर सोडलं आहे. बाय द वे अजून पण आहेत सांगलीच्या इकडची मित्र, ते पण गाडी घेऊनच आले आहेत बाय द वे. बट काय ते उशिरा निघणार आहेत, 8 वाजता इथून निघणार आहेत. तोपर्यंत मी कदाचित कुंभारली घाट क्रॉस करून उतरत असेल. सो तेवढा वेळ मला इथे थांबणं इम्पॉसिबल आहे, आणि एवढं उन्हातून जायचं म्हणजे तर विषयच वेगळा. त्याच्यामुळे सकाळचं निघालो आहे. वातावरण पण मस्त गार आहे एकदम, आणि ट्रॅफिक पण नाही भेटणार आहे. मेन म्हणजे आपण हायवेला पोचलेलो आहोत आणि 6:30 वाजलेले आहेत, 6:21. सो लेट्स सी. कोल्हापुरात नाही म्हटलं तरी मित्रांनो आपल्याला 6:15पर्यंत तरी पोचलं पाहिजे. बघूया काय विषय होतो तो. बट आपण त्याच मनाने जाणार आहोत, दोघांचा पळवत जाणार नाही आहोत, कारण की बेटर मायलेज पाहिजे आपल्याला. भलेही 15-20 मिनटं घरात उशिरा जाईल, पण मायलेज चांगलंच भेटलं पाहिजे आपल्याला. उगाच जाऊन तर तिथं पळवून गाडीचा काय उपयोग नाही. सो त्याच्यामुळे सो राईड सेफ. सो फायनली मित्रांनो आपण हायवेला लागलो आहे, आणि समोरच आपल्यासमोर सूर्यदेव पण आलेले आहेत. सो आणि काय खतरनाक वाटतोय बघा सनराईज, एकदम लल्लन टॉपमध्ये. जास्त दाखवू शकत नाही, नाहीतर तुम्हाला ते दाखवताना मी इकडं जायचो, असा विषय व्हायचा. त्याच्यामुळे सो बाय द वे आत्ता वाजले 6:35. अजून आय डोंट नो कराड किती लांब आहे ते, बट टोल प्लाझा मी पास करून भरपूर पुढे आलो तसा. अजून 12 मिनटं. सो अजून पाटण 34 किलोमीटर आहे, आणि चिपळूण अजून 93 किलोमीटर आहेत. लिटरली 93. त्यावर ते सांगू मला अजून 2 तास भरपूर झाले आपल्याला 93 किलोमीटर कवर करायला. कारण की रोडची आता पुढे कंडिशन पण तशी चांगली नाही आहे की आपण 1 तासात कवर करू शकू किंवा 1.5 तासात कवर करू शकू. अशा तर रोडची कंडिशन पण नाही आहे त्या. सो अजून आता चालू आहे की नाही ते पण मला माहीत नाही. स्वतःला आपण जाताना बघूया, कारण की 2-4 दिवसात तो रोड बंद होणार होता या. सो बघूया आता जाऊन आपल्याला काय भेटतोय काय तो रोड चालू, नाही तर
कुठचा तरी बायपास काढायला लागेल परत. सो मित्रांनो, इथपर्यंत जर का व्लॉग बघितला असाल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो एक 7:45 आपण पोचलो तर पाटणला. त्याच्या पुढे काय तो रोड चांगला आहे मध्येच खराब आहे, चांगला आहे मध्येच खराब आहे असा पडतो. कारण की जाताना आता आपण तरी सरळ जाणार आहोत, कुठेही आपण वळणार वगैरे नाही आहोत. कारण की तो लॉंग कट पडतो, साईडने येऊन पडायचा तो. तेव्हा तो बरा पडायचा का, तर तेव्हा ह्या इथल्या रोडचं काम झालेलं नव्हतं तेवढं, त्याच्यामुळे तोच रोड का ना तो बरा पडायचा. बट आता की हा झालेला आहे पूर्ण. सो आपण ह्या रोडने सरळ जाऊ शकतो. आता तर चालू आहे का बघूया आपण. सो कारण की पाटणच्या रोडचं वाटतं काहीतरी ते काम करणार होते, असा काहीतरी विषय होता मध्ये GR निघालेला. सो बघूया. सो मित्रांनो, आत्ताच जस्ट मी बोर्ड वाचला की पुढचा जो रोड आहे ना तो क्लोज्ड आहे. सो सांगितलं की ह्या रोडनी जा. सो जरा इथं आपण थांबूया आणि एकदा मॅप लावूया आपला की इथून चिपळूणला जायला रोड आहे काय तो. सो तिथे लिहिलेलं तरी की इकडूनच जा म्हणून. सो लेट्स सी काय विषय होतो तो बघूया आपण आणि मी तुम्हाला पण अपडेट देईन. बट आता तिकडून जर का तुम्ही येणार असाल, सांगतो आहे की 7ची तारीख 8, 8 तारखेनंतर जर का तुम्ही तिकडून येणार असाल तर अजिबात येऊ नका. सो रोड आहे ना तो क्लोज झाला आहे तिकडचा पाटणचा. यायचं असेल तर तुम्हाला त्या मार्गे या. कुठचा तो रोड आपला आंबा घाटातून, तो एक रोड आहे तसा चांगला. बट लेट्स सी, जर आपण इथं थांबूया आता 2 मिनटं आणि बघूया काय विषय होतो तो. सो मित्रांनो, परत मी तिकडून आतून परत बाहेर आलो आणि परत आता आपल्याच रोडला लागलो आहे. सो मला त्याचे तिथे काका भेटले आहे, त्यांना विचारलं म्हटलं. तरी पण एकदा मी डाऊट माझा क्लिअर करून घेतला की त्यांना विचारावं की हा पाटणला जायचा रोड कुठून आहे म्हणून. तर ते मला बोलले पाटण चिपळूणला जायचा. तर ते बोलले सरळ जा, तो रोड चालू आहे, बंद वगैरे काही नाही आहे. आणि मला पण तसंच वाटतं कारण की गाड्या तरी अजूनपर्यंत इकडून मोठे ट्रक वगैरे पण येत आहेत. सो लेट्स सी. आणि आता एक MH गाडी पण येताना बघितली. सो जाऊन बघूया काय विषय होतोय तो तिथला. नसेल तर मग काय बाबाची गाठीत लू परत रिटर्न यायला लागेल आपल्याला. बघू काय होईल ते होईल. जाऊन तर बघूया काय विषय आहे तो. ॲटलिस्ट बाईकला तरी परमिशन असावी कदाचित. सो जातो पुढे आणि तुम्हाला एक अपडेट देतो मी मित्रांनो, काय रोडची कंडिशन आहे, चालू आहे की नाही तो. मित्रांनो, आपण आता कुंभारली घाटात लागलो आहे आणि तो सगळा रोड चालू आहे. बट तुम्ही जर का येणार असाल सो पूर्ण माहिती घेऊन या. बाय द वे, दुसरा बायपास रोड चालू केलेला आहे त्यांनी मला तरी याची काही गरज लागली नाही. बट मला तरी याची काही गरज लागली नाही. सरळ बाईकनी काय आपण जाऊ शकतो ना. जर का तुम्ही बाईकने जाणार असाल तर ठीक आहे, जाऊ शकता तसे. कारण की आता माझ्या मते तरी रोडचं काम सुरू होईल लवकरात लवकर. त्या बाकी सगळा रोड झाला, फक्त तेवढाच रोड आहे ना तो तेवढाच राहिला. त्याच्यामुळे ते सगळा रोडच तो पूर्ण क्लोज करणार आहे तेवढा. आणि वाहतूक आहे ती दुसऱ्या रोडने वळवून त्या रोडचं पूर्ण 2 महिने तो रोड बंद असणार आहे मित्रांनो. म्हणजे तो डायरेक्ट जून महिन्यातच चालू होईल झाला तर, नाही तर जुलै महिन्यात पण होऊ शकतो. पण जून महिन्यात होईल अशी शक्यता आहे. सो आणि आता वाजले 8:11 आणि नाही म्हटलं तरी चिपळूणला पोचायला वाजतील 9:15 वाजतील कदाचित मित्रांनो. 9:15. आणि जरा आता वरती घाट माथ्यावरती पोचलो ना की मस्तपैकी जरा आता मित्रांनो मला चहा प्यायचा आहे. कारण की आता चहा प्यायला लागणार आहे. चहाची तलफ आली आहे भरपूर मित्रांनो, बाकी काय नाही. सो मित्रांनो, आत्ता मी आहे कुंभारली घाटात आणि जस्ट व्ह्यू बघा हा कुंभारली घाटातला. आणि इथं आपली आहे MT-15 उभी.
सो मस्त असा प्रवास झालेला आहे. 6, 7, 8 2 तास झालेलो आहे कुंभारली घाटात मी. सो आणि आता आपल्याला जायचं आहे ना ते त्या टोकाला जायचं आहे. तिकडे जी गावं आहेत ना ती त्या तिकडे लांब जायचं आहे. नाही म्हटलं तरी अजून एक पाऊण तास लागू शकतो चिपळूणला पोचायला. सो बघूया अजून माझ्या तरी डोक्यात तरी नाही आहे की चिपळूणला बहिणीच्या इथे थांबायचं. बट लेट्स सी काय विषय होते पण थांबणार तर नाही आहे गॅरंटेड. जाईनच कदाचित तसं कारण की काम तर काहीच नाही आहे माझं तिथे इथं. सो चला जाऊया. आणि आता जरा कॅमेराचा अँगल आहे ना तो चेंज करूया आणि आपण कॅमेरा आहे ना तो आपल्या इथे माउंट करूया स्टेअरिंगवरती हँडलवरती आणि आपण निघूया. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर का आपल्या चॅनल नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. जाऊया आता. सो आपण डायरेक्ट पार्क करूया गाडी आपल्या पार्किंगलाच. हा मित्रांनो जरा आता फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो. मग आपण व्लॉगचा एंड करू. सो फायनली मित्रांनो मी घरात पोचलो आत्ता. आणि आत्ता वाजले जवळपास 11:15. बरोबर 1 तास लागला मला चिपळूणतून इथे यायला कारण की घोणसरपर्यंत लवकर आलो. सांगतो मला एक आय गेस 20 मिनटं झालो कारण सुसाट आलो. त्याच्यानंतर पुढे पेट्रोल भरलं ना त्याच्यानंतर मग पुढे एकदम सावकाश आलो 60च्या स्पीडने. पेट्रोल सांगतो मला कोल्हापूरतून निघालो किती लागलं इथं घरात इथं आलो. टोटल मी 510 रुपयाचं पेट्रोल भरलं. त्याच्या आधी मी कोल्हापुरात 500 रुपयाचं पेट्रोल 450 रुपयाचं पेट्रोल भरलेलं टाकी फुल केलेली आहेत. आणि इथून निघताना मी 800 रुपयाचं भरलेलं. सो म्हणजे टोटल आता हिशोब लावला तर 700 घ्या जवळपास 2000पर्यंत पेट्रोलचं बजेट गेलेलं आहे. बट येताना असं जायला तेवढं जाऊन येऊन तेवढं लागत नाही खरं. बट आपल्याला कशी घरात गाडी फिरवायला त्याच्यामुळे तिकडून येताना पण परत फुलच करून यायला लागते घरात. सो आता बाईकचं जरासा मेंटेनन्स करायला लागणार आहे. परत चेन क्लीन करायला लागणार आहे. गाडी वॉश करून पॉलिश बिलिश म्हणून परत गाडी नीट ठेवायला लागणार कारण की आता एवढ्यात सध्या तरी आता परत कुठे एवढ्यात लॉंग ट्रिप नाही आहे. आणि एक गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला मेंटेन करायला लागणार आहे ते म्हणजे ॲक्वेरियमचं पाणी. आणि हे बघा ही अशी गत झालेली आहे. करना तो पडेगा ना. सो ते करायचं आहे. बघू संध्याकाळी टाईम भेटला तर ते करायचं आहे. बट सगळ्यात आधी मी आता पहिली माझ्या गाडीचं मी काम करणार आहे कारण की ते मला इम्पॉर्टंट आहे. चैनीचं क्लीन करायचं आहे आणि ल्यूब मारायचं आहे. ल्यूब तर संपलं आहे म्हणून यामाचं ल्यूब आणलं आहे. हे चैन ल्यूब आहे माझ्याकडे क्विकशाईनचं. हां मित्रांनो हे ल्यूब आहे ना क्विकशाईनचं ॲव्हरेज आहे. लो बजेट जर का कोणाचं असेल तर हां ठीक आहे. बट एवढा त्याला थिकनेस नाही आहे जे ओरिजिनल यामाचं किंवा मोटूलचं जसं येतात ना तसं त्याला थिकनेस नाही आहे. त्याच्यामुळे मी तर प्रेफर करीन जर का तुमची गाडी असेल त्या ब्रँडचं ल्यूब सजेस्ट करा नाहीतर मोटूलचं सजेस्ट करा. तुम्ही क्लीनला कुठचाही क्लीनर वापरू शकता. तो कुठच्याही कंपनीचा असू दे कारण की क्लीन करण्यात एजंट तो सेमच असतो. त्याच्यामुळे क्लीन करायला काय एवढं
मला तरी काय वाटत नाही, कारण की क्लीन करायला दुसरं काहीतरी घ्यायला लागेल असं, दुसरं किंवा त्याच कंपनीचं घ्यायला लागेल असं. सो जर का आता मी कधीमध्ये चिपळूणात गेलो तर मी ते मोठं ल्यूब येतं ना यामाचं ल्यूब आणि चेन क्लीन ते दोन्ही आणणार आहे. सो करूयात आपण या ब्लॉगच्या इथे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटणार मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.